नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 5 जानेवारी 2023च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता सकाळ आणि PIBच्या आधारे आपण बघणार आहोत। आपली आजची पहिली न्यूज जी आहे तर ती चांद्रयान-3 संबंधीची आहे। चांद्रयान-3चं प्रक्षेपण जे आहे ते जून-जुलै 2023 मध्ये करण्यासंबंधीचे आहे तर प्रयत्न सुरू आहेत। चांद्रयान-3 मोहिमेचं काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि या संबंधी आपल्याला इस्रोचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या संबंधीची माहिती दिलेली आहे। सो जून-जुलै 2023 मध्ये प्रक्षेपण याचं केलं जाईल बघा। चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 यांचा उद्देश सारखाच आहे, म्हणजे मूळ उद्देश जो आहे काय होता बरं उद्देश, तर उद्देश जो होता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर उतरवणं। सो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जे आहे आपण रोवर उतरवणार आहोत, हा याचा मूळ उद्देश होता। आणि आता हे जे आहे की यावेळेस आपल्याला सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक घटनांचा जो आहे अधिक सक्षमतेने विचार जो आहे करणं अपेक्षित होतं, जो आपण आता केलेला आहे। कारण 2000 चांद्रयान-2 जे आहे तर चांद्रयान-2 मध्ये आपल्याला इथं प्रॉब्लेम आला होता, सुरक्षित लँडिंग आपण करू शकलो नव्हतं आणि त्याच्याकरता आता त्याच्यावर आपला फोकस असेल। चांद्रयान मोहिमेदरम्यान जे आहे बघा सप्टेंबर 2019 मध्ये लँडर विक्रम जे आहे चंद्रयानाच्या पृष्ठभागावर कोसळलं होतं। सो चांद्रयान-3 ही मोहीम जी आहे त्याच्यानंतर आपण हाती घेतली होती की जो प्रॉब्लेम आपल्याला चांद्रयान-2 मध्ये आलेला आहे तो प्रॉब्लेम परत आता एकदा येता कामा नये। सो तो एक महत्वाचा कन्सर्न आहे। हरित हायड्रोजन जे आहे बघा, सो हरित हायड्रोजनचा जो महत्वाचा कन्सर्न आहे तो म्हणजे की आपल्याला क्लीन फ्यूल पाहिजे, स्वच्छ ऊर्जा। स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीमध्ये जे आहे की हरित हायड्रोजन आता हे एक नवीन फ्यूल म्हणून समोर येतोय आणि आपल्याला जे आहे की ट्रॅडिशनल जे फ्यूल आहे, ट्रॅडिशनल जे इंधन आहे त्याला पर्यायी इंधन जे आहे तर ती बघणं ही काळाची गरज आहे। मग आता वातावरण बदलाचा जर विचार केला तुम्ही तर ही आपल्या समोरची खूप गंभीर समस्या आहे बघा। आताच COP27 होऊन गेलेला आहे आणि मग त्याच्याकरता जे आहे जागतिक स्तरावर जे आहे हरित हायड्रोजनच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिलं जात आहे बघा। 2030 पर्यंत भारतामध्ये वार्षिक 50 लाख टन हरित हायड्रोजन उत्पादनाची क्षमता निर्माण करण्याचं लक्ष्य आपण निश्चित केलेलं आहे। सो MCQ करता हा महत्वाचा मुद्दा आहे की 2030 पर्यंत 50 लाख टन हरित हायड्रोजनचं उत्पादन करणे। सो हा जो आहे हा एक महत्वाचा MCQ आहे। आपलं टार्गेट तेवढा आहे। आता आपण प्रिलिम्स ओरिएंटेड गोष्टी करायला लागलोय बघा। 2 जानेवारी पासून आपला जो फोकस आहे तर तो प्रिलिम्स आहे आणि प्रिलिमच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे राज्यसेवा असू देत UPSC असू देत तर हे टार्गेट्स आपल्याकरता महत्वाचे आहेत। त्याच्यानंतर हा महत्वाकांक्षी त्याच्याकरता राष्ट्रीय हरित हायड्रोजन जो आहे तर तो प्रोजेक्ट जो आहे त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे बघा। सो राष्ट्रीय हरित हायड्रोजन प्रोग्राम जो आहे तर तो आता राबवला जाईल। याच्याकरता 19,744 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे बघा। यामध्ये 8 लाख कोटींची गुंतवणूक जी आहे तर ती अपेक्षित आहे। 2030 पर्यंत 6 लाख रोजगार याच्यामध्ये निर्माण होऊ शकतील। आता तुम्हाला जे आहे ना की मोस्ट प्रोबेबल ग्रीन हायड्रोजनवर UPSC प्रिलिम्स, राज्यसभा प्रिलिम्स या दोन्ही ठिकाणी जे आहे प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत। तर हे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा, तेवढं लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने। हरित हायड्रोजनचे देशांतर्गत उत्पादन जे आहे तर ते आता वाढणार आहे आणि त्याच्यामुळे जी इंधनाची आयात आपल्याला आज करावी लागते, ट्रॅडिशनल इंधन तेल जे आपण आयात करतो ती तेलाची आयात कमी होऊन 1 लाख कोटींची बचत आपली इथं अपेक्षित आहे। सो 1 लाख कोटींची बचत जी आहे तर ती इथं होऊ शकते। दुसरा मुद्दा जो आहे बघा, याची महत्वाची उद्दिष्ट काय आहेत। हरित हायड्रोजनचं उत्पादन आणि निर्यातीचं जागतिक केंद्र भारत झाला पाहिजे। आपण जी मोहीम राबवतोय राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम, तर भारत जो आहे उत्पादनाचा आणि निर्यातीचा केंद्र होणं गरजेचं आहे। 8 लाख कोटींची गुंतवणूक, 6 लाख रोजगार निर्मिती जे आपण बघितलं। अपारंपरिक ऊर्जेत 125 गिगावॅटची वाढ झाली पाहिजे। हरित वायूंच्या उत्सर्जनामध्ये 50 लाख टनची घट झाली पाहिजे। आता तुम्हाला ग्रीन हाऊस गॅसेस पण इथं करणं अपेक्षित आहे। ज्यावेळेस तुम्ही ग्रीन हायड्रोजन बघता तिथं CBB करता हे लक्षात ठेवा। करंट बेस बेसिक मध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटचा प्रश्न जो आहे ग्रीन हाऊस गॅसेसवर प्रश्न जाऊ शकतो। 60 ते 100 गिगावॅट इलेक्ट्रोलायझर जे आहे तेवढी त्याची क्षमता आहे। इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी 5 वर्षासाठीचं अनुदान जे आहे तर ते देणं इथं अपेक्षित आहे। सो एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत मोहिमेसंबंधी। आता हरित हायड्रोजनच्या वापरामुळे फक्त पाण्याची वाफ हवेत मिसळते बघा। याला आपण क्लीन फ्यूल का म्हणतो, स्वच्छ इंधन का म्हणतो, कारण हवेमध्ये फक्त पाण्याची वाफ याच्यामधून जे आहे तर ती मिसळणार आहे। हे इंधन शुद्ध ऊर्जा मानली जाते बघा, क्लीन फ्यूल जे आहे त्याच्यामुळे जे आहे याला प्रोत्साहन आपण देतोय। मग आता या क्षेत्रामध्ये म्हणजे ग्रीन हायड्रोजन मध्ये चीन, देन जपान,
त्याच्यानंतर जे आहे संयुक्त अरब अमिराती, ओमान, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया हे देश जे आहे फोकस करताय. ज्या टॉपला जे आहेत बघा हे दोन आहेत, चीन आणि जपान जे आहे हरित हायड्रोजनच्या बाबतीमध्ये टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये फार पुढे आहेत. आणि बाकीचे जे आहेत संयुक्त अरब अमिराती, ओमान, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया यांच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत तर हे पण त्याच्या उत्पादनासाठी प्रयत्नरत आहेत आजच्या डेटमध्ये. आता यामध्ये खाजगी गुंतवणूक जी आहे ती जर झाली तर गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. सगळ्यात बेसिक असतं गुंतवणूक. सो मुळात जे आहे अदानी एंटरप्राइजेस, इंडियन ऑइल, एनटीपीसी, JSW एनर्जी, रिलायन्स इंडस्ट्री या कंपन्या ज्या आहेत या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. उद्योजक गौतम अदानी जे आहे त्यांची अदानी न्यू इंडस्ट्रीज ही कंपनी जी आहे पुढच्या 10 वर्षामध्ये 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक यामध्ये करणार आहे आणि 2030 पर्यंत वार्षिक 10 लाख टन हरित हायड्रोजन उत्पादनाची क्षमता निर्माण करण्याचं त्यांचं लक्ष आहे. सो मूळ कसं आहे बघा, खाजगीकरण जो आहे हा एक मुद्दा आहे. जसं आज 2 दिवस एक न्यूज होती बघा MSEBीच्या बाबतीमध्ये जे आहे वीज वितरण जे आहे त्याचं खाजगीकरण वगैरे. सो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांनी कालच स्पष्ट केलेलं आहे की कसल्याही पद्धतीचं खाजगीकरण होणार नाही. आता मूळ मुद्दा असा असतो बघा, खाजगी क्षेत्र आपली अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, पण अत्यावश्यक सेवा जसं वीज आहे त्याचं खाजगीकरण हे आपल्याला परवडू शकत नाही. उद्या हे आपल्या अंगलट येऊ शकतं, तो एक मुद्दा आहे. प्लस तिच्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत आपले सरकारी कर्मचारी उद्या त्यांच्या भवितव्यावर पण प्रश्नचिन्ह उभं राहू शकतात. बरेच विषय आहेत. परंतु असे जे ग्रीन हायड्रोजन सारखे प्रोजेक्ट आहेत याच्यात मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते खाजगी गुंतवणूक येणं ही काळाची गरज आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण याच्यामध्ये सगळं सरकार ना डील करू शकत. आता याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजन जे आहे बघा, तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये काही फॅक्ट्स आहेत. ते फॅक्ट्स बऱ्यापैकी आता आपण केलेलं आहेत. हे द हिंदूचा एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे याचं. आता याच्यामध्ये जे आहे ग्रीन जे आहे कारण त्याचे इनपुट्स ग्रीन आहे बघा. डिकार्बनायझेशन प्लॅन्स जे आहे ना, ग्रीन हायड्रोजन जे आहे याच्यामधून हायड्रोजन काय करतं बघा, ऑनली हीट आणि स्टीमला जे आहे ते रिलीज करतं. म्हणजे याच्यामधून फक्त जे आहे हीट ॲज वेल ॲज स्टीम हेच याच्यामधून जनरेट होतं बघा. भारत जे आहे आजच्या डेटमध्ये 60% जे आहे फॉसिल फ्युलचा वापर करतो. आपण बघतो कोळसा 55% पेक्षा जास्त आपण वापरतोय. आपण कार्बन न्यूट्रल कधी होणार आहे सांगा बरं, आपण COP26 मध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर जे आहे ग्रीन हायड्रोजन जो आहे तो कसा बनतो, तर तो इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर आहे बघा. आता हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, सायन्स मधला मेजर कन्सर्न आहे की इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर काय असतं. सो ही एक बाब आहे बघा. इंडिया करंटली लॅक्स रिक्वायर इलेक्ट्रोलायसिस अँड नीड्स चॅप्टर रिन्युएबल एनर्जी जे आहे. आता भारताचं जे आहे बघा इलेक्ट्रोलायसिस किंवा जे आहे येत्या काळामध्ये रिन्युएबल एनर्जीवर फोकस करणं गरजेचं आहे. सो हे बेसिक आहे बघा. लिक्विड हायड्रोजन जे आहे बघा, हायड्रोजन लीक्स इझिली अँड लिक्विड हायड्रोजन रिॲक्ट्स एक्सप्लोजिव्हली विथ एअर जे आहे बघा. सिग्निफिकंट स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टची कास्ट त्याच्यामध्ये महत्वाची आहे. ते एअर बरोबर रिॲक्ट होऊ शकतं. सो याच्यामध्ये जे आहे की त्याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्याच्यासाठी पण आपल्याला काम चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. सतलज यमुना जोड कालव्याचा वाद नेमका काय बघा हा बघणार आहोत. हे परत न्यूज मध्ये येत आहे. 2004 नंतर जे आहे मधून हे न्यूज मध्ये येत असतं. सतलज यमुना जोड कालवा जो आहे आता याच्यामध्ये काय आहे ना, 2 राज्य महत्वाचे बघा. एक आहे पंजाब आणि दुसरं जे आहे तर ते हरियाणा. आता ह्या 2 राज्यांमध्ये जे आहे आपल्याला सतलज आणि यमुना नद्यांचा कालवा जो आहे त्याचा इश्यू आहे. आता हे वॉटर डिस्प्यूटचं आहे ना अख्खं जे आहे ही हिस्ट्री आहे बघायची. आपण मराठीमधले रेफरन्सेस बघूयात. हे तुम्हाला जानेवारीच्या नोट्स मध्ये मिळून जाईल. आज तुम्हाला जे आहे नोव्हेंबरची नोट्स मिळेल आणि 2 ते 3 दिवसात डिसेंबरची नोट मिळून जाईल ऍपवर जे आहे. पंजाब आणि हरियाणाच्या निर्मितीपासून जे आहे बघा या दोन्ही राज्यांमध्ये वाद झाला होता. आता याची हिस्ट्री जी आहे 1960 इंडस वॉटर ट्रीटी जे आहे बघा, इंडस वॉटर ट्रीटी इथून सुरू झालं होतं. पाण्याचा जो करार होता इंडस वॉटर ट्रीटी मध्ये जे आहे की आपल्याला जे आहे 3 नद्यांचं पाणी आपल्याकडे 3 नद्या त्यांच्याकडे जे आहे वाटल्या गेल्या की राजा बना सुलतान असा फॉर्म्युला मी तुम्हाला वर्गात सांगितला होता. रावी बियास सतलज जे आहे. ओके. सो हे 2 राज्य जे आहेत त्याच्यात रावी आणि व्यास नद्या ज्या आहेत त्या वाहतात. आता हे लोकसंख्या याच्यावर अवलंबून आहे. आता याच्यामध्ये पाण्याचं आकलन जे होतं बघा 15.85 दशलक्ष एकर फूट जे आहे मॅफ तिच्यामध्ये 1971 मध्ये त्याला जे आहे 17.17 करण्यात आलं होतं बघा. तिच्यापैकी पंजाबला 4.22 MAF, त्याच्यानंतर जे आहे हरियाणाला 3.5,
आणि राजस्थानला 6.8 एवढं पाणी जे आहे ते दिलं जातं, म्हणजे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन तेवढं आहे. आता या केसमध्ये जे आहे पंजाब हरियाणा यांच्यातल्या वादाची पार्श्वभूमी जी आहे बघा, 24 मार्च 1976, 24 मार्च 1976ला जे आहे केंद्र सरकारने पाणी वाटपाची अधिसूचना काढली होती आणि दोन्ही राज्यांच्या वादामुळे ते आजपर्यंत इम्प्लिमेंट नाही झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये 1981 मध्ये काय झालं होतं, एकदा परत करार करण्यात आलेला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी ज्या होत्या बघा, त्यांनी 8 एप्रिल 1982 रोजी पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातलं कपुराई नावाचं गाव आहे बघा, तिथं सतलज यमुना जोड कालव्याचं उद्घाटन केलं होतं. कालवा 214 किलोमीटर लांब आहे. 122 किलोमीटरचा भाग पंजाबमध्ये, 92 किलोमीटर भाग हरियाणामध्ये बघा. एमसीक्यू करता लक्षात ठेवा, कालवा जो आहे 214 किलोमीटरचा आहे. यातला मॅक्झिमम भाग कुठे येतो, पंजाबमध्ये येतो 122 किलोमीटर, आणि बाकीचा उर्वरित जो आहे 92 किलोमीटर तर तो जो आहे हरियाणामध्ये येतो बघा. या प्रकल्पाचं काम सुरू झालं तेव्हा अकाली दल जे आहे त्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली होती. जुलै 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि अकाली दलचे प्रमुख हरचंद सिंह लोंगोवाल यांनी करार केला होता बघा. त्याच्यानंतर एक न्यायाधिकरण याच्यावर स्थापन झालं पाहिजे अशी पण याच्यामध्ये तरतूद होती. सो न्यायाधिकरण स्थापन झालं. न्यायाधिकरणाचे अध्यक्ष जे होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते बघा, व्ही बाळकृष्ण एराडी. त्यांच्या वतीने 1987 मध्ये एक अहवाल देण्यात आला. तिच्यामध्ये पंजाबमध्ये 5 MAF आणि हरियाणाला 3.83 MAF पर्यंतच्या वाढीची शिफारस करण्यात आली. थोडं पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढवून दिलं त्यांनी. त्यानंतर जे आहे राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण तो वर्क नाही झाला. जवळपास 40 वर्ष झाले बघा उद्घाटन, म्हणजे इंदिराजी गांधी यांनी उद्घाटन केलं होतं, त्याच्यानंतर पण हे काम झालेलं नाही. 1996 मध्ये हरियाणाने या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी पंजाबला निर्देश देण्याकरता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता हे राजकीय विचार होत नाही म्हणून हरियाणा कुठं गेलं, सर्वोच्च न्यायालयात. जसं कर्नाटक आणि महाराष्ट्र बेळगावचा जो इश्यू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे, कारण राजकीय विचारावर याचा तोडगा नाहीच आहे. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पंजाबला त्यांच्या क्षेत्रातलं काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले बघा. तुम्ही तुमच्या क्षेत्रातलं काम पूर्ण करा. आता बघा हे 96 मध्ये सुप्रीम कोर्टात गेले, 2004 पर्यंत थांबावं लागलं. 8 वर्षाचा कालावधी आहे बघा हा निकाल यायला. हा निकाल आल्यानंतर पंजाबच्या विधानसभेने पंजाब टर्मिनेशन ऑफ अग्रीमेंट्स अधिनियम पारित केला आणि जो करार झालेला होता तो करार उचलून डस्टबिन मध्ये टाकून दिला बघा. सो मूळ जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे करणार नाही. आता 2020 मध्ये जे आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारच्या मध्यस्थीने वादावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. बरं तुम्ही आमचं पण ऐकत नाही, तुम्ही एक काम करा, राजकीय स्तरावर हे डील होतंय का ते बघा. पंजाबचं काय म्हणणं आहे की दोन्ही राज्यांमध्ये 60 आणि 40% आधारावर विभाजनाच्या वेळी संपत्तीचं वाटप झालं होतं. 2029 मध्ये पंजाबच्या अनेक भागातलं पाणी संपू शकतं. गहू आणि धानाच्या पिकांसाठी सिंचनाचं संकट पंजाब समोर येऊ शकतं. हरियाणाचं काय म्हणणं आहे, हरियाणाचं म्हणणं आहे की केंद्रीय धान्य साठ्याला मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा हरियाणा करतो. केंद्राने हा विचार करावा की आम्ही तुमच्या याला धान्य पुरवतो आहे मोठ्या प्रमाणावर, आमच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि यांच्याकडे जे आहे पंजाबने पाणी नाही दिलं तर दक्षिण भाग जो आहे हरियाणाचा तिथं पाण्याची टंचाई येऊ शकते. मग आता एकीकडे मुद्दा एवढाच आहे, आपण जे आहोत ते एक आहोत बघा. भारत जो आहे ना, काश्मीर ते कन्याकुमारी इकडे गुजरात पासून तिकडं जे आहे बघा अरुणाचल प्रदेश, आपण ज्यावेळेस बघतो ना की भारत एक आहे, तर मग ती एक असण्याची जी फिलिंग आहे ती तिथं असली पाहिजे, प्रॅक्टिकली वर्क झाली पाहिजे. फक्त जेवढं आहे की बाबा भाषणामधून किंवा ते ऑन पेपर नको. राज्यांमधले वाद हा खूप कळीचा मुद्दा आहे. हे काय फक्त हा एक वाद नाही, त्या नंबर ऑफ स्टेट्स की त्यांच्या इश्यू आहेत. सो ते आपल्याला जे आहे ती एकत्वाची भावना जी आहे ती रुजवणं आणि पाण्यासारखा जो आहे की ही अत्यावश्यक बाब आहे, मग कृषी असू दे किंवा आपलं डे टू डे लाईफ, तर त्याच्यामध्ये आपण खूप चांगले जे आहेत तर ते निर्णय घेतले पाहिजेत. सांटोस ब्राझील जे आहे बघा, आता सांटोस जे आहे इथं पेले यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. या शहराशी जे आहे त्यांची अटॅचमेंट किंवा सॅन्टोसच्या बाबतीमध्ये जे आहे पेलेंनी खेळण्याची सुरुवात किंवा मॅक्झिमम सामने ते सॅन्टोसच्या ग्राउंडवर खेळलेले आहेत, म्हणून पेले यांवर अंत्यसंस्कार तिथं झालेले आहेत बघा. सो तिथल्या दफनभूमीमध्ये जे आहे सांटोस शहरामध्ये त्यांना दफन करण्यात आलं आणि बहुतेक सामने इथं खेळल्यामुळे जे आहे किंवा वयाच्या 15व्या वर्षी पेले सांटोस FC संघाकडून खेळण्यासाठी इथं आले होते बघा आणि नंतर या शहराशी ते एकरूप झालेले होते. आता वर्ल्ड कप झालेला आहे फिफाचा त्याच्यामुळे आणि पेले पण गेलेले आहेत. सो फुटबॉल जे आहे त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे ते लक्षात ठेवा.
पतंग जे आहे, पतंग उडवू शकतो का आपण? तर पतंग उडवण्याला मनाई आहे बघा कुठल्या कायद्यानुसार. आता पतंगाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपण बघतो बघा, की पतंगाचा जो मांजा असतो बघा, तो मानेमध्ये अडकून वगैरे जे आहेत, गाडी चालवणाऱ्या लोक जे आहेत ती गेलेली आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे ना. म्हणजे लिटरली जे आहे पक्ष्यांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की तो मांजा पक्ष्यांच्या पंखात अडकतो, पंख कापले जातात है ना. मग मूळ भारतीय विमान कायदा 1934 या कायद्यानुसार जे आहे बघा, परवानगीशिवाय भारतात पतंग उडवणं जे आहे तर ते गुन्हा आहे. आणि या कायद्याचं उल्लंघन जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो. हा एक महत्वाचा फॅक्टर आहे बघा. आता जर कोणती व्यक्ती आकाशामध्ये पतंग, फुगा किंवा ड्रोन सारख्या वस्तू जर उडवत असेल तर त्यासाठी त्यांनी सर्वात आधी सरकारची परवानगी किंवा परवाना घेणं आवश्यक आहे बघा. ड्रोनच्या बाबतीत याच्या आधी पण आपण बरंच बघितलंय, ड्रोनच्या बाबतीत आता खूप स्ट्रिक्ट नियम आहेत. एक तर जम्मू काश्मीरमध्ये ड्रोनचे हल्ले बरंच पाकिस्तानकडून होत आहे, सो तो एक मुद्दा बघा. आता हे जे पतंग आहे तर उडवत असताना जे बघा जमिनीवर आकाशात जे आहे जीवित किंवा मालमत्तेची हानी होऊ शकते असं सिद्ध झालं आणि त्याच्यावर तुम्ही जबाबदार असले तर मग दंड याच्यामध्ये होऊ शकतो. भारतीय विमान कायदा 1934 लक्षात ठेवा पतंग उडवण्यासंबंधी. PMI जे आहे बघा, तर PMI मध्ये जे आहे आपल्याला ग्रोथ दिसतोय बघा. आता ही इंडेक्स है ना, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स आहे बघा ही. ओके, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ही आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये खूप महत्वाची आहे बघा. परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स, आता ही परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स जे आहे 58.5 वर आहे बघा, 58.5. आता ह्याचा जर स्कोर 50 असेल बघा, तर 50 पेक्षा कमी असेल तर हे काय असतं कॉन्ट्रॅक्शन, आणि 50 पेक्षा जास्त असेल तर ते काय असतं एक्सपान्शन असतं बघा. तर हे एक लक्षात ठेवा, 50 जे आहे 50 पेक्षा जास्त जे आहे एक्सपान्शन, 50 पेक्षा कमी आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन. तर हे MCQ करता लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये नेमकं काय काय असतं ते आपण बघूयात. आता याच्यात काय दिसतं आपल्याला, प्रायव्हेट सेक्टर जे आहे जवळपास 11 वर्षामध्ये है ना हायएस्ट याच्याला गेलेलं आहे बघा प्रायव्हेट सेक्टर जे आहे. सो चांगली बाब आहे, मॅन्युफॅक्चरिंग संबंधी बघितलं जातं. आता परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स काय असतं बघा, ओव्हर मंथ ओव्हर जे आहे चेंज इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी विथिंग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. म्हणजे हे काय बघतं, प्रति महिना जे आहे बघा, प्रति महिना यांचं काम असतं की वस्तू निर्माणवर हे फोकस करतो बघा. सो हा एक रेफरन्स लक्षात ठेवा, प्रति महिना वस्तू निर्माण क्षेत्र जे आहे त्याच्यामधली काय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे त्याला बघण्याचं काम याच्यामध्ये असतं. त्यालाच आपण परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स असं म्हणतो बघा. मंथ ओव्हर मंथ चेंज इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इन अ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. आता याच्यामध्ये कुठले कुठले निकष असतात, तर परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स मध्ये एम्प्लॉयमेंट एन्व्हायरमेंट जे आहे बघा है ना, की एम्प्लॉयमेंट संबंधी एन्व्हायरमेंट कसं आहे, जसं आपण वर्क अँड कल्चर इथिक्स मध्ये बघितलं होतं, ओव्हरऑल काय परिस्थिती आहे रोजगारासंबंधीची. त्याच्यानंतर नवीन ऑर्डर्स कुठल्या कुठल्या आहेत बघा है ना, प्रोडक्शन संबंधी, इन्व्हेंटरी लेवल जे आहे किंवा प्रोडक्शन असेल बघा स्वतः, आणि सप्लायर डिलिव्हरीज जे आहे. म्हणजे काय ना, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासंबंधीचे हे महत्वाचे निकष याच्यामध्ये बघून ही इंडेक्स बनते. आजचा जो प्रश्न आहे तुमचा, ऍप बेस्ड अटेंडन्स फॉर एमनरेगा इज स्ट्राईक ऑन पुअर कमेंट. काँग्रेसने जे आहे हे स्टेटमेंट केलेलं आहे बघा INC, की आपण बघितलं होतं कुठलं ऍप होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, एमनरेगाचे जे आहे अटेंडन्स करतात त्या मजुरांच्या, कुठला ऍप बनवलेला आपण. सो ऍप बेस्ड अटेंडन्स फॉर एमनरेगा इज अ स्ट्राईक ऑन पुअर. वा गरीबावरच तुम्ही अत्याचार करताय हा ना, तर ऍप बेस्ड अटेंडन्स नसावी तिथं. स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप आज डाउनलोड करून घ्या. स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला कोर्सेस ॲज वेल ॲज नोट्स अवेलेबल आहेत. UPSC IAS आणि राज्यसेवा जी आहे 2024 साठीची इंटिग्रेटेड बॅच आपली सुरू झालेली आहे. ॲज वेल ॲज जे आहे प्रिलिम्स साठीची जी बॅच आहे 2023 करता, राज्यसेवा प्रिलिम्स UPSC प्रिलिम्स ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. MPSC कंबाईन ग्रुप B 2023 जे आहे बघा इंटिग्रेटेड बॅच, हिच्यामध्ये आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर सुरू आहेत. याचे डेमो लेक्चर्स तुम्ही बघू शकता. वरच्या ज्या बॅचेस आहेत बघा त्याचे डेमो लेक्चर्स तुम्हाला बघता येतील. म्हणजे मूळ जे आहे तुम्हाला डेमो लेक्चर्स करता जे आहे साधं सरळ डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट नावाचा 1 रुपयाचा कोर्स हे करा, परचेस करा, आणि तुम्हाला आता जे बॅच सुरू आहेत त्याचे संध्याकाळी 6 ते 8 लाईव्ह लेक्चर्स पण तिथे जॉईन करता येतील आणि गोष्टी तुम्हाला ज्या आहेत म्हणजे वर्क करता येतील, समजून घेता येतील. वैकल्पिक विषय मराठी साहित्य तोही सुरू आहे.
100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम सुरू आहे बघा. तिच्यामध्ये डेली तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात आणि ते प्रश्न जे आहेत 48 तासात चेक करून तुम्हाला मिळतात. स्पॉटलाइट इयरबुक जे आहे तर ते जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या हातात असेल. स्पॉटलाइट नोट जे आहे तर ते ऍपवर अवेलेबल आहे. आज नोव्हेंबरची नोट जी आहे ऍपवर अवेलेबल होऊन जाईल. सो 7447665769 82752752769. सो हे जे 2 नंबर आहेत ते टीम स्पॉटलाइटचे नंबर आहे. तुम्ही कॉल करू शकता. कॉल मिस झाला असेल तर तुम्ही मेसेज करा, तुमचा इश्यू काय आहे ते सॉर्ट आउट करतील. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.